ड्रीम होम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। वास्तुशास्त्र विषयक आपण अधिक माहिती जाणून घेतोय वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांच्याकडून। सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। साईराम। रामायणाचे दाखले दिले, तुम्ही महाभारताचे दाखले दिले, त्या काळामध्ये वास्तुशास्त्र कसं अवलंबलं जात होतं हे तुम्ही आम्हाला सांगितलं। या पुढच्या काळात वास्तुशास्त्र कसं उपयोगात आणलं गेलं? रचना तेव्हापासून आजपर्यंत हे अंमलात आणलं गेलंय आणि खरंच हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून तुला सांगतो की मध्यंतरीच्या काळामध्ये जे समजा आता बालाजीचं मंदिर आपण पाहिलं तर बालाजीच्या मंदिराची रचना किंवा दक्षिण भारतातल्या बहुतांशी मंदिरांची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे। आता बालाजीचं मंदिर जर आपण पाहिलं तिरुपतीचं तर तिरुपतीच्या बालाजीच्या मंदिराची रचना ही 100% वास्तुशास्त्राप्रमाणे आहे। त्याच्यानंतर दक्षिणेमध्ये श्रीशैलचं मंदिर असू द्यात किंवा मीनाक्षी मंदिर असू द्या, अशी पुष्कळशी मंदिरं आहेत की जी मंदिरं वास्तुशास्त्राप्रमाणे आहेत। आणि तुला आश्चर्य वाटेल की सोरटी सोमनाथाचं मंदिर असेल किंवा अन्य कोणची आपली 12 ज्योतिर्लिंग आहेत, ह्या प्रत्येक मंदिरामागे सुद्धा वास्तुशास्त्र लपलेलं आहे बरं का। म्हणजे नुसतंच घराचं वास्तुशास्त्र नसतं तर मंदिराचं सुद्धा असतं आणि ही मंदिरं सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे बांधली गेली होती। त्याच्यानंतर आपण थोडं पुढे येऊ, म्हणजे आता अगदी तो मधला काळ जाऊ देत, कारण त्याच्यानंतर आपण येऊ तो शिवकाळ, शिवाजी महाराजांचा काळ। शिवाजी महाराज हे खूप म्हणजे प्रॅक्टिकल नेता होता हा, खूप ताकदवान, आणि त्यांनी कधी असे म्हणजे पंचांग काळ वेळ बघत बसले नाहीत खरं बघायला गेलं त्या वेळेला। आणि फक्त मात्र एक होतं की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी देवीचा आशीर्वाद कायम घेतला आणि म्हणूनच ते कवड्याची माळ गळ्यामध्ये घातलेली असायची आणि नेहमी जगदंबा जगदंबा म्हणून किंवा आई भवानी आईचा आशीर्वाद घेऊन मगच ते आपल्या कामासाठी जात असत। आता रायगडाची जर रचना बघितली तर रायगडाची रचना ही बहुतांशी वास्तुशास्त्राप्रमाणे आहे। आणि मला नेहमी महाराजांच्या बाबतीमध्ये योगायोग म्हणा किंवा ते त्याचा अंमल करत होते म्हणा, पण 8 आकड्याला भयंकर महत्व होतं। तू जर बघशील तर त्यांचे प्रमुख गडकोट जे होते ते 8 होते, किंवा त्यांचं जे प्रधान मंडळ होतं ते किती होतं? 8 प्रधान मंडळ। आणि त्यांचा जेव्हा राज्याभिषेक झाला ना तेव्हा राज्याभिषेकाला ज्या मेघडंबरीत बसले होते त्या मेघडंबरीला खांब देखील 8च होते। आणि मिर्झा राजे जयसिंगांबरोबर जेव्हा तह झाला तेव्हा 62 किल्ले दिल्याचा उल्लेख आहे, म्हणजे 6 आणि 2 8। म्हणजे एकंदरीत त्यांच्या जीवनातल्या काही तारखांचा जर सिक्वेन्स लावला तर 8 आकड्याशी त्यांचं खूपच घनिष्ठ संबंध होता। रायगडाची रचना किंवा त्यांच्या काही महालांची रचना बघितली तर ती बहुतांशी वास्तुशास्त्राप्रमाणे होती। त्याच्यानंतर थोडंसं आपण पुढे येऊ, म्हणजे तो शिवकाळ झाला, शिवकाळानंतर आपण येऊ तो आपण पेशवे काळामध्ये। आता पेशवे काळातली तुला गंमत सांगतो, पेशवे श्रीवर्धनचे होते आणि त्यांना जेव्हा ते कर्तृत्व दाखवायला लागले त्यानंतर त्यांना राजवाडा बांधायचा किंवा वाडा बांधायचं ठरवलं। आता वाडा जेव्हा त्यांनी बांधायचं ठरवलं तेव्हा त्यांनी सगळी ठिकाणं पाहिली। पहिल्यांदा ते गेले सासवडला, पण सासवडला ना पाण्याचं दुर्भिक्ष होतं, म्हणून त्यांनी काय केलं की थोडेसे ते पुण्याकडे आले। आता पुण्याकडे जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी पाहिलं की सगळ्या जागा पाहिल्या तर कुठे त्यांना योग्य जागा मिळेना। तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचा वास्तुतज्ञ होता कोणीतरी की जो ते बांधणार होता, स्थापत्यकला करणारा। तर तिथं त्यांना एक जागा अशी दिसली की तिथं एक ससा कुत्र्याच्या मागे लागला होता आणि कुत्रा जीव खाऊन पळत सुटला होता। नीट आहे का? एक ससा, माझं चुकतंय का? नाही, ससा कुत्र्याच्या मागे लागला होता। म्हणजे जनरल ऐकायला तरी चुकल्यासारखं वाटतं ना की ससा कसा कुत्र्याच्या मागे लागेल आणि कुत्रा कसा जीव घेऊन पळेल, पण इथं तसं घडलं होतं। याची इतिहासात नोंद आहे, माझ्या मनाचं नाही। तर तो ससा त्या कुत्र्याच्या मागे लागायचा, कुत्रा जीव खाऊन पुढे पळायचा आणि एक ठराविक लिमिट झाल्यानंतर ससा परत आतमध्ये यायचा। तेव्हा त्याच्या वास्तुतज्ञांनी सांगितलं पेशव्यांच्या की आपल्याला वाडा इथेच बांधायचा, कारण इथे सशाच्या अंगात सुद्धा हत्तीचं बळ येते आणि कुत्र्याला पळून लावण्याची ताकद निर्माण होते। म्हणजे वास्तूच्या मातीत हा गुणधर्म असतो। हा तर मी तुला शिवकाळ आपलं पेशवे काळ सांगितला, पण रचना मगाशी शिवकाळात एक गोष्ट सांगायची राहिली की पुण्यावरनं गाढवाचा नांगर फिरवला होता। मुघलांनी पुण्यावरनं गाढवाचा नांगर फिरवला होता, त्यामुळे पुणे हे पूर्णपणे नष्ट केलं गेलं होतं। पण त्याच पुण्यावरनं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला होता। आणि आजही वास्तुशास्त्रामध्ये जेव्हा आपण वास्तुशांती करतो तेव्हा वास्तूमध्ये एक सोन्याचा नांगर आणला जातो आणि तो नांगरला जातो। म्हणजे शिवाजी महाराजांना सुद्धा वास्तुशास्त्र अवगत होतं आणि म्हणूनच तर त्यांनी पुण्यावरनं सोन्याचा नांगर फिरवला आणि नंतर तिथं काय सुबत्ता आली ते आपण आता पाहतोयच आहे। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की शिवकाळ काय किंवा पेशवे काळ काय। पेशवे काळामध्ये सुद्धा शनिवार वाड्याची रचना बघितली तर ती उत्तरेला तोंड करून आहे। उत्तर का? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर का? उत्तरेला दिल्ली आहे आणि दिल्लीवरती लक्ष ठेवायचं। आणि उत्तर का? तर ध्रुव तारा उत्तरेला आहे आणि ध्रुवासारखं आढळवायचं म्हणून उत्तराभिमुख वाढ। बरोबर। त्यानंतरचे त्या काळातले जेवढे सरदार आहेत त्या सगळ्यांचे वाडे पहा, ते बहुतांशी 99% उत्तरेला आहे। अगदी पुण्याच्या जवळ सासवडला जो जाधवरावांचा वाडा आहे तो सुद्धा उत्तराभिमुख आहे। शिवाय वाघोलीमध्ये एक जाधवरावांचा वाडा आहे, तो बहुतांशी वाडे हे उत्तराभिमुख आहे।
सर अशीच विविध प्रकारची माहिती आपण जाणून घेऊया, पण त्याआधी आपला पहिला फोन घेऊया. सुनीता पाटील बोलतायत सोलापूरहून. बोला, तुमचा प्रश्न विचारा. मागील भागात तुम्ही म्हणाला होता की शेवग्याचं झाड असू नये. माझ्याकडे तर आता शेवग्याचं पपईचं झाड आहेत, तर नेमकं आता काय करावं? मी असं कधी म्हटलो शेवग्याचं झाड नसावं पपईचं झाड नसावं असं मी म्हटलं नाही, पण शेवग्याचं झाड नसावं पपईचं झाड नसावं असं लोक म्हणतात आणि म्हणून ते तोडायला भाग पाडतात. आता शेवग्याचं झाड आणि पपईचं झाड जर का नसावं याचा जर विचार केला, याला काय केलं माहितीये का, धर्मशास्त्राची जोड दिल्यामुळं पूर्वीची लोक थोडीशी धर्माला किंवा चांगल्या वागणुकीला घाबरणारी होती. अशा गोष्टी सांगितलं ना की रचना पिंपळाच्या झाडावरती भूत असतात बरं का, मग तिथं जाऊ नये, म्हणजे मग लोक तिथं जायची नाहीत का, तर भूत. आता हे भूतबीत सगळं गोष्ट पण त्या एनर्जीचा भाग आहे. याच्यामध्ये सुद्धा हीच नीट गोष्ट जर आपण ऐकली की लोक का म्हणतात, की का म्हणायचे पूर्वीचे लोक की शेवग्याचं झाड नसावं पपई झाड नसावं, कारण असं की शेवग्याचं झाड तू कधी बघितलेस का, ते झाड चढायला खूप सोपं असतं. घरामध्ये जर लहान मुलं असतील आणि ते ठिसूळ असतं झाड, बरोबर, तर ती मुलं त्या झाडावर चढतील आणि त्या झाडाची फांदी तुटेल, त्या मुलांना लागेल, म्हणून नसावं. पपईचं झाड का नसावं, कारण पपई थोड्याच उंचीवर फळं लागतात, लहान मुलं ती अट्रॅक्ट होतील, किंवा गर्भवती जी स्त्री असते ना तिने जर पपई खाल्ली तर तो गर्भ पडतो, गर्भपात होतो, आणि म्हणून तिला त्याची इच्छा होऊ नये, तो हिट असते त्याच्यामध्ये पपईमध्ये खूप, आणि म्हणून घराजवळ ही झाडच नसली तर तो प्रश्नच येणार नाही. याच्या मागे 100% विज्ञान लपलंय. पण आता आपल्याला हे कळतं की लहान मुलं झाडावर चढणार नाहीयेत, किंवा त्या घरात लहान मुलंच नाहीयेत, किंवा गर्भवती स्त्री समजा तिला ते अट्रॅक्शन वाटणार नाही, तर मग अशा वेळेस ही झाडं असायला हरकत नाही. त्यामुळे नसावीत असं मुळीच नाही. सर आणखीन एक कॉल आलाय. वैशाली पावसकर बोलताय सासवडहून. हो, बोला, तुमचा प्रश्न विचारा. नैऋत्येला आमचं बेडरूम आहे आणि जागेअभावी त्याच्या खालीच आम्हाला पाण्याची टाकी ठेवावी लागते, तर त्याचा काही परिणाम होईल का? हे मोठा अवघड प्रश्न आहे यांचा. आता कसं आहे माहिती आहे का, शास्त्रकारांनी जलतत्व जे सांगितलं आहे ते ईशान्येला सांगितलेलं आहे, आणि यांचं जे जलतत्व आहे हे नको त्या ठिकाणी म्हणजे नैऋत्येला आहे. नैऋत्य किंवा त्या ठिकाणी पुतणा राक्षसिणीचा कोपरा आहे. ही दिशा उन्हाळ्यामध्ये थंड आणि थंडीमध्ये गरम राहते असं म्हणतात. उलट आहे. हा, इथे उलट. आणि त्या ठिकाणी जर पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये अनेक प्रकारच्या दुष्टशक्ती, आता इथे परत धर्माचा भाग आला. बरोबर, मुळामध्ये दुष्टशक्ती नाही तर निगेटिव्ह एनर्जीज असतील, किंवा मॅग्नेटिक झोन जो पृथ्वीचा कार्यरत असतो, त्या पर्टिक्युलर त्या व्यक्तीच्या नावे ती जी जागा असते त्याच्या नैऋत्य कोपऱ्याला जेव्हा तो कार्यरत असतो तेव्हा त्या नैऋत्य कोपऱ्यात पाण्याची टाकी असणं हे बहुतांशी कॅन्सर लागण्याचं लक्षण मानलं जातं. किंवा नैऋत्य कोपऱ्यामध्ये टाकी असेल तर त्या घरामध्ये संततीला मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात. नैऋत्य कोपऱ्यातली टाकी हे ऱ्हासाचं कारण असू शकतं, म्हणून त्यांनी एखादी ओव्हरहेड टँक आणून ठेवावी. काहीही करून नैऋत्यची टाकी ही बुजवलीच पाहिजे, दुसरा काही मार्ग नाही. सर तुम्ही इथे आलात आणि पुन्हा एकदा आम्हाला एवढी छान माहिती दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद. साईराम. तुमचं ड्रीम होम, स्वीट होम, हॅपी होम. आमच्या एक्सपर्ट्सचा सल्ला तुम्हाला नेहमी मिळतच राहणार आहे. पण जर तुम्हालाही आमच्या शोमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला 9881798817 या क्रमांकावर एक SMS पाठवा. त्यासाठी टाईप करा ENQ स्पेस तुमचं नाव, पत्ता, फोन नंबर, घर कुठे हवंय ते ठिकाण आणि अर्थात तुमचं बजेटही. फॉर्म ऑनलाईनही उपलब्ध आहे. www.isaka.com आणि www.samtv.com या वेबसाईटवरून फॉर्म डाउनलोड करा. तसंच dreamhome@samtv.com या ईमेल ID वर फॉर्म भरून ईमेल करा. तुमच्यातल्या पहिल्या 21 प्रेक्षकांना मिळणार आहे आमच्या एक्सपर्ट्सकडून मोफत सल्ला. एक्सपर्ट्सना जर शो दरम्यान तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरवर प्रश्न विचारू शकता. आता वेळ झाली एका ब्रेकची, पण त्यानंतर तुम्ही पाहणार आहात. अरे वा, या या या, मी वसंत गोगटे. आमच्या ड्रीम हाऊसमध्ये तुमचं स्वागत.